नाम घेता मन निवे, नाम घेता मन निवे, जिव्हे अमृतची स्रवे, होता ती बरवे, ऐसे शकून लाभाचे, मन रंगले रंगले, तुझ्या चरणी स्थिरावले, केलिया विठ्ठले, ऐसी कृपा जाणावी. झाले भोजन से दिसे, चिरा पडून ठेला इच्छे, धालियाच्या ऐसे अंगायती उद्गार, मन रंगले रंगले, तुझ्या चरणी स्थिरावले, केलिया विठ्ठले, ऐसी कृपा जाणावी. सुख भेटू आले सुखा, नीद सापडला मुखा, तुका म्हणे सुख, तुका म्हणे लेखाता नाही आनंदा, मन रंगले रंगले, तुझ्या चरणी स्थिरावले, केलिया विठ्ठले, ऐसी कृपा जाणावी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. यदक्षरं मनाख्येयं आनन्दं भज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्. धन्य धन्य वृत्तिदेवा काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयजननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. श्री संताची या माताची नावारे साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत
ऐसे शकून लाभाचे मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले केलिया विठ्ठले ऐसी कृपा जाणावी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा नाम महात्म्य सांगणारा नामधारकाची स्थिती वर्णन करणारा नामधारकाच्या स्वरूपामध्ये आलेली आनंदमय जी स्थिती आहे शास्त्रामध्ये जो आनंद दुर्लभ सांगितला आहे तो नामाने कसा प्राप्त होतो नामस्मरणाने प्राप्त झालेला आनंद नामधारकाच्या भोवताली कसा पसरतो या संबंधाचं चिंतन सांगणारा अभंग आहे अल्पाशी सेवा करावी म्हणून हा अभंग निवडलेला आहे विठ्ठल आषाढी पंढरपूरची महावारी आषाढीला बरेचसे वारकरी कुणी पायी कुणी गाडीनं त्याला जसं साधन जमेल तसं पंढरपूरला माणसं गेले पण ह्यावेळेस अडचण काय झाली माणसं तिकडून येताना प्रसादासोबत आजारही घेऊन आली त्याच्यातला मी एक आहे मी असा भयानक आजार आणलाय माझं कीर्तन माझाच आवाज निघाना आज पण आहेत माणसं त्याच्यामुळे काही काळजी नाही आता तुम्ही गंज गुळ आणून ठेवला फायदा नाही ना गुरुवारी तात्यांनी एक प्रसंग सांगितला होता एका महाराजांच्या महात्म्याच्या जीवनातला प्रसंग आहे त्याचं नाव माझ्या स्मरणातून गेलं पण चांगला प्रसंग आहे ते महाराज म्हणे कीर्तनाला उभे राहिले आणि त्याचा आवाज गेला तुम्हाला कदाचित नाव स्मरण झालं तर मला सांगा तर ते त्यांना कोणी गुळ दे कोणी लवंग दे कोणी काय दे कोणी काय दे तर काय दे ते महाराज म्हणले अहो त्याचीच इच्छा नाही कोणाची त्याचीच इच्छा नाही आता तो कोकिळेला गायला लावणार आहे त्याची जर इच्छा असेल राहुल महाराजाचा शेवटपर्यंत निघाला हवा नाही निघाला तर याच्यावरच आपण दाखवायचं बघूया अधिक विस्तार प्रस्तावनेचा करणार नाही ज्या निमित्ताने सेवा आहे त्याची परिकल्पना तुम्हा सगळ्यांना आहे अधिक विस्तार देऊन मला वेळही घालवायचा नाही मला अल्टिमेटम आहे 10 सव्वा 10च्या आसपास सेवा आटोपायची अल्प अशा वेळेमध्ये सेवा करायची ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा महोत्सव सुरू आहे ते संबंधाने या शरीर संबंधाने जरी आमचे आजोबा असले तरी पारमार्थिक संबंधाने एक अलौकिकच नातं त्यांचं आमचं आहे त्यांचे संस्कार घेऊनच आज आम्ही जगामध्ये वावरतोय जगतोय अनंत उपकार त्यांचे आमच्यावर आहेत आदरणीय वैकुंठवासी ओंकारप्पा गोपाळप्पा सुराडे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या अनुषंगाने असणारा हा 4 दिवसीय कीर्तन महोत्सव आहे त्या संबंधाने पारायणं आहेत हरिपाठ आहेत नामजप आहेत कीर्तनं आहेत अनेक कार्यक्रम आहे सकाळचा काकडा आहे सकाळच्या सत्रामध्ये 8 ते 10:30 या वेळेमध्ये विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांची जी गाथा आहे त्या गाथेचं पारायण आहे मला थोडं गाथेच्या संबंधाने सांगायचं असं आहे सगळ्या संतांचं वाङ्मय प्रचलित आहे महाराज ज्ञानोबारांची गाथा सुद्धा बऱ्याच जणांना माहिती आहे निळोबारांची गाथा माहिती आहे भानुदास महाराजांची सुद्धा अभंग आज भानुदास महाराजांची पुण्यतिथी बरं का संत श्रेष्ठ पैठण निवासी भानुदास महाराजांची पुण्यतिथी आज दुपारी महाराजांनी सांगितलं आज मामासाहेबांची सुद्धा पुण्यतिथी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांची पुण्यतिथी काल लक्ष्मणबुवा इगतपुरीकर यांची पुण्यतिथी परवा मारुती महाराज दस्तापूरकर यांची पुण्यतिथी हा तसा चांगला पर्व काळ आहे संतांच्या पुण्यतिथी आहे निवृत्तीनाथांचा गाथा हा निवृत्तीनाथांसारखाच आलिप्त राहील तो फार प्रकाशात आला नाही संस्थांनी कार्य मनावर घेतलं निवृत्तीनाथांचा जो गाथा आहे
तो अगदी नवीन स्वरूपामध्ये, नूतन स्वरूपामध्ये प्रकाशित केला. अत्यंत सुंदर देखणा असा गाथा तुमच्या आमच्यासमोर दिला. पारायण व्हावं याचं, लोकांनी तो गाथा वाचावा अशी संस्थांची प्रामाणिक अपेक्षा आहे. ती महाराज मला म्हटली, महाराज तुम्ही गाथा वाटायला नेताय ते खरं आहे, पण आमची अशी आठ समजा म्हणे तुम्ही, किंवा विनंती समजा, तुम्ही ज्याला गाथा देणार आहे गुरुजी, शेवटच्या दिवशी त्याच्याकडून संकल्प करून घ्या. कसा संकल्प? का याने किमान रोज 5 अभंग तरी निवृत्तीनाथांच्या गाथ्यातले वाचलेच पाहिजे. संकल्प का करून घ्यायचा? संकल्प जर करून घेतला तर पुढं जर तुम्ही नाही वाचलं तर त्या पापाचे भागीदार तुम्हीच. आम्ही संकल्प न करता जर तुम्हाला गाथा दिला आणि तुम्ही जर नाही वाचलं तर त्याचं निम्म आमच्या बोकंडी. म्हणून संकल्प करून आम्ही आमची सुटका करून घेणारे. पुढची जबाबदारी तुमच्यावर. शेवटच्या दिवशी आपण ते करणार. संकल्प करून मग तुम्हाला गाथा तुमच्या हातामध्ये, तसा तो तुमच्या हातामध्ये दिलेलाच आहे. हे का, कशा करता? रोज 5 अभंग का वाचले जावे? निवृत्तीनाथांचा गाथा खरंच अलौकिक की आज तुम्ही जे मंडळी पारायणाला बसलेत त्यांना विचारा, आज अभंग वाचताना त्यांना कसं वाटलं. खूप गोड गाथा निवृत्तीनाथांचं. सार्थक महाराजांच्या मनात आलं का आपण 3.5 दिवसामध्ये आधी गाथा भजनाचं ठरलं होतं. 2 तास आपण गाथा भजन करू बा. मग नंतर त्यांना काय कल्पना सुचली, काय झालं ते म्हणे, आपण निवृत्तीनाथांच्या गाथेचं पारायण करू. कारण गाथा नेमकाच प्रकाशित झाला. काहीतरी अजून 3 महिने बी नाही झाले गाथा प्रकाशित होती. मग असं निवृत्तीनाथांचं पारायण टाळ मृदुंग विण्यासहित पारायण आहे. जी मंडळी अजून बी पारायणाला बसलेली नाही त्या मंडळींनी अवश्य पारायणाला बसा. ग्रंथ उपलब्ध आहेत, ग्रंथ आणलेले आहेत. निवृत्तीनाथांचं गाथा पारायण आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 3 ते 4 या वेळेमध्ये श्री विठ्ठल नामजप आहे. 1 तास टाळ मृदुंगासहित भगवान विठ्ठलाचं स्मरण आहे. फक्त विठ्ठलाचं नामजप आहे. नामस्मरणसुद्धा घडतंय तुम्हाला आम्हाला. नामजपालासुद्धा आपण आलं पाहिजे. महिला वर्ग खूप होता आज नामजपाला. दुपारी प्रवचन आहे. आज महाराजांनी सेवा केली, समाधान महाराजांनी. आणि सायंकाळी कीर्तन आहे. तसं हे कीर्तन माझं नाही. एक भूमिका म्हणून मी सार्थकला बोललो, महेश महाराजालाही बोललो, तुम्ही अजून एखाद्या महात्म्याचं कीर्तन टाका, काय हरकत, मला काही हरकत नाही. मी त्यांना बोललो होतो. ते नाही म्हणे, ते म्हणे राहू द्या म्हणे, घरातला कोणतरी एक पाहिजे. म्हणलं का? तेवढंच एक पाकिट वाचल म्हणे. असंच कारण आहे ना, असं काय नाही. भूमिका मांडण्याकरता मी उभा राहिलो. अमृत गुरुजी, भूमिका मांडण्याकरता फक्त मी उभा राहिलेलो आहे. एक माझं खरं तर आवाज नाहीच महाराज. कीर्तन मी फार कमी वेळ करणार आहे. जो अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे तो फार विचार करून निवडलेला आहे. अभंग चौकडीचा आहे, 4 चरणाचा आहे, मोठा आहे. तो का निवडला त्याचं कारण आहे. थोडंसं गाथा मी परीक्षण केलं ना, गाथाचं वाचन केलं. पहिला दिवस हा मंगलपर प्रकरणातले अभंग घ्यावे वा नामपर प्रकरणातले अभंग घ्यावे, ज्यामध्ये आशीर्वाद रूप मंगल म्हणा, नमस्कार रूप मंगल म्हणा, किंवा वस्तू निर्देश रूप मंगल म्हणा. या 3 मंगलापैकी 2 मंगल ज्यामध्ये आलीत तो अभंग सेवेकरता घ्या, काही हरकत नाही. पण ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा अभंग आहे, आपलं हा सप्ताह आहे, त्यांच्या संबंधाने थोडंफार बोलता यावं. आपले मनाचे शब्द वक्त्याने वापरू नये. संतांच्या शब्दाचा आधार घेऊन एखाद्या महात्म्याविषयी, व्यक्तीविषयी बोलावं. आमच्या बाबांच्या जीवनामध्ये आम्ही बाबांची जी व्यक्तिरेखा पाहिली, अनुभवली, ती सगळी व्यक्तिरेखा, ती सगळं त्यांचं चरित्र आज या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलंय. विठ्ठल लहानपणापासून पाहत आलो, पण तेव्हा बुद्धी कमी होती, ज्ञान नव्हतं. तोटा असा झाला का महापुरुष जवळ होते. एक नाही, 4 महापुरुष जवळ होते. किती? 4 3 महापुरुष जवळ होते. पण तेव्हा अज्ञान, त्या अज्ञानामुळं त्या महापुरुषांचा जो लाभ घ्यायला पाहिजे तो लाभ घेता आला
आदरणीय वैकुंठवासी सुभाष गुरुजी महाराज पाठक, तदनंतर आदरणीय वैकुंठवासी कांतीलाल बाबा, त्या म्हणजे मी ज्यांना पाहिलं त्यांची नावं सांगतो, आणि त्यानंतर आमचे बाबा. ही महात्मे अगदी जवळ राहिलं यांचे, पण तेव्हा बुद्धी अल्लड, शहाणपणा फार नाही. एक भूमिका सांगतो तुम्हाला, माणसाने आपल्या बुद्धीला वेळेवर जागेवर आणावं. कधीही फार बुद्धीला जागेवर आणण्याकरता उशीर लावू नये. का लावू नये? आपल्याकडं आपल्या मालकीची या संसारामध्ये एकही गोष्ट आणि बाकीचा लौकिक व्यवहार, लौकिक पदार्थ कदाचित आपण पुन्हा मिळवू शकतो, पण आयुष्यामध्ये गेलेला जो वेळ आहे, जो क्षण आहे, तो पुन्हा मिळवू शकत. किती लाख किती कोटी दिले म्हणून तुमचे मागचे क्षण परत येणार आहे? नाही येणार. आणि म्हणून जर असे महापुरुष, एखादा साधू, एखादा वारकरी, एखादा भजनी, फार समीक्षा करू नका. एखाद्या माणसं फार इतके चिकित्सक झाले, म्हणजे तुम्हाला हा शब्द कळणार नाही. आपल्या नाशिक भाषेतलं सांगतो तुम्हाला, आम्हाला दुसऱ्याचं उकरून पाहायची इतकी सवय लागली. गुरुजी वास्तविकता आहे. कीर्तनकाराचं म्हणा, गायकाचं म्हणा, वादकाचं म्हणा, पारणाला बसणाऱ्याचं म्हणा, पारणाला नाश्ता वाटणाऱ्याचं म्हणा, ज्याने नाश्ता आणला त्याचं म्हणा, लोक लगेच तिथं विचार कसं का आलं असेल, मग त्याचा पैसा कसा आहे, काय आहे त्याचं, म्हणजे त्याचा सगळा बोबाटा काढून मोकळे होतात. समीक्षा नका करू. सत्य संकल्प असेल, पुण्य संकल्प असेल तर त्याचं समर्थन करा, त्याचा अवहेर करू नका. बस जास्त विस्तार करत नाही. ते चरित्र या महात्म्यांचं, आज मामासाहेबांची पुण्यतिथी आहे, भानुदास महाराजांची पुण्यतिथी आहे. या संतांच्या संबंधानेही हा अभंग लागू पडतो. बाबांच्या संबंधाने या अभंगाच्या माध्यमातून बोलता यावं, त्या संबंधाने हा अभंग घेतलेला आहे. फार गोड अभंग आहे तुकोबारायांचा. तुकोबारायांनी नामधारकाची बाह्य स्थिती, आंतरस्थिती वर्णन केली. एक प्रश्न तुम्हाला आम्ही परमार्थ का करतो? झोपले का काय मामा, गोकुळ मामा? आम्ही परमार्थ कशा करता करतो? आता बरं आहे का? बरं मीच सांगतो, जाऊ द्या. मला वाटलं माझा आवाज बसेल, तुम्ही थोडीशी मदत करशाल मला. मनुष्याला परमार्थ करण्याचे दोन हेतू. एक, संसारामध्ये न मिळालेलं सुख परमार्थामध्ये मिळावं, त्याच्यामध्ये ती लौकिक सुखाची अपेक्षा असू शकते. क्वचित एखादा साधक, एखादा पारमार्थिक असा असतो की ज्याला अलौकिक सुखाची अपेक्षा असते, तो क्वचित असतो एखादा. आणि दुसरा हेतू, अत्यंत शाश्वत पदाला प्राप्त व्हावं, चिरंतन पदाला प्राप्त व्हावं. दुपारी सांगले त्याला नाव म्हणतात मोक्ष, देवाच्या स्वरूपाला प्राप्त व्हावं. या दोनच अपेक्षा. सांसारिक अपेक्षा घेऊन परमार्थामध्ये उतरलेला जो मनुष्य आहे, त्या मनुष्याचं कधीही कल्याण होत नाही. त्याने कितीही परमार्थ करू द्या, त्याने कितीही जप करू द्या, त्याने कितीही भजन करू द्या, त्याची जर अपेक्षा सांसारिक असेल तर त्याचा कधीही उद्धार शास्त्राने मान्य केलेला नाही. कारण तो अपेक्षा संसाराची घेऊन उतरलेला आहे. पण क्वचित लाखाने करोडातून एखादा असा असतो ज्याला परमार्थामध्ये येऊन अलौकिक अपेक्षा असते. तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ते तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त
याच कीर्तनामध्ये हा जो भाव आहे हा सामान्य नाही. काय मी उद्धार पावेन असं तुम्हाला आम्हाला कधी वाटलं का हो? काय कृपा करील नारायण, कधी देव माझ्यावर कृपा करील असं कधी वाटलं तुम्हाला? तुमचं आमचं सोडा हो, तुमचं सोडा हो. आम्ही दिवस रात्र ज्याच्या नावाने बोंबा मारत फिरतोय, आम्हाला सुद्धा कधी वाटलं नाही की काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. आमची कृपा फक्त एकच, कीर्तन संपल्यावर येणारं नारळ कसं आहे, जड आहे हलकं आहे, तीच आमच्यासाठी कृपा, चांगली कृपा. आम्ही कृपा नाही. आणि देव व्यावहारिक कृपा कधीच करत नाही, कधीच करत नाही. देवाची कृपा ही व्यावहारिक नसतेच ना. देवाची कृपा भक्ताचा संसार वाढवत नाही, देवाची कृपा भक्ताचा लौकिक वाढवत नाही. देवाची कृपा भक्ताचा संसार, भक्ताचा लौकिक संपवण्याचंच काम करते. देवाची ते खून देवाची कृपा काय, त्याच्या पडे चिरा संसाराच्या, त्याचा संसारावर दगड पडतो. आणि ही कृपा जगामध्ये सगळ्यालाच हवी हवीशी वाटत, हा भाव कोणाच्याच मनामध्ये. भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलतात, व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरुनंदन. त्या संबंधाने ज्ञानोबाराय खाली बोलले, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी. काय शब्द वापरलाय, दुर्लभ सद्बुद्धी. पार्था चराचरी हे अपेक्षिजे विचार छुरी, तैसी दुर्लभ चराचरी सद्वासना. भगवान परमात्मा ज्ञानोबराय बोल रे, जगामध्ये सगळ्यात दुर्लभ चांगली वासना, चांगली वृत्ती मनामध्ये निर्माण होणं, चांगले संकल्प मनामध्ये निर्माण होणं, चांगल्या योजना मनामध्ये येणं सगळ्यालाच जमत नाही महाराज, सगळ्यांच्या मनामध्ये सहज नाही. अलीकडच्या लोकांना काय झालंय, जसं जसं तंत्रज्ञान बदलत चाललंय तसं तसं माणसांनी प्रगतीच्या व्याख्या सुद्धा बदलवलेल्या आहेत. तुमच्या घराघरामध्ये मुलं म्हणा, मुली म्हणा, 11, 12, 13, 15 वर्षाच्या पुढं मुलगा गेला, 15 वर्षाच्या पुढं सरासरी मुलगा गेला, आई वडील सगळ्यांच्या हातामध्ये एक यंत्र आलंय, त्याचं काय नाव, मोबाईल. त्याचं काय नाव आहे, मोबाईल. आणि तू कोणाकडे नाही, कोणाकडे नाही. अहो त्याच्या किमती ऐकून कधी कधी अटॅक येतो महाराज. 1.5 लाख, 1,48,000 दुपारी कोण, कोणाचा 1,43,000, कोणाचा 1,48,000. काय भेटतं बरं त्याच्यातून, ही किंमत आहे का महाराज? 1,48,000 जर मला दिल्या असत्या
समजा मला दिले असते तर मी वर्षभर त्याच्या घरी जाऊन ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, त्याचं त्याला काय भेटलं असतं? पुण्य भेटलं असतं का नाही? मोबाईल आला आणि ते पुण्य त्याला कुठं काम आलं असतं? वर. हा मोबाईल काम येईल का वर? मग हे 1.5 लाख रुपये मोबाईलवर खर्चायच्या ऐवजी आपण राहुल महाराजाला देऊन त्यांच्याकडून, म्हणजे असं म्हणणं नाही का मलाच द्या, कोणाला ज्ञानेश्वरीचं पारायण करावं असं वाटतं का? मी वैयक्तिक कोणाला बोलत नाही, दृष्टांत म्हणून, विनोद म्हणून. बरं चला घेतला, काय अडचण नव्हतं, घेतला. दिवसभर आपले मुलं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी 15,000, 20,000 हजाराचे मोबाईल आपण आपल्या मुलांना घेऊन देतो. पण तुम्हाला कधी वाटलं का हो, 15,000च्या त्या मोबाईलसोबत आपल्या मुलाच्या बॅगमध्ये, मुलीच्या सॅकमध्ये 50 रुपयाची भगवद्गीता असावी, असं कधी वाटलं का तुम्हाला? 300 रुपयाची ज्ञानेश्वरी आपल्या मुलाच्या बॅगमध्ये, मुलीच्या बॅगमध्ये असावी, असं कुठल्याही बापाला वाटलंय आजपर्यंत? कोणालाच वाटत नाही. का? तैसी दुर्लभ चराचरी सद्वासना. पारमार्थिक संकल्प मनामध्ये येण्याकरता फार अपार पुण्य लागतं महाराज. बुद्धीचं साहस लागतं, पूर्वजन्माचं संचित लागतं, सामान्य नाही. सहजासहजी माणसाकडून परमार्थ घडतच नाही. त्या परमार्थाकरता पाठीमागचं पाठबळ, ह्या जन्मातलं आपलं स्वकर्म, अनेक संतांची कृपा, भगवत कृपा खूप आवश्यकता आहे महाराज. सहजासहजी घडत नाही. परमार्थ दाखवणं वेगळं, परमार्थ करणं वेगळं. दाखवण्याची आज घाई झाली, करण्याची कोणाला पडलेली. हे का सांगतो मी? अलौकिक सुखाची प्राप्ती व्हावी असं कोणालाही वाटत. मग ज्याला असं वाटतं पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, काय देव कृपा करील मज काय लाज राखील. प्रत्येकाला येणाऱ्या जाणाऱ्याला तुकोबाराय विचारायचे, का मला देव कधी भेटेल, कधी माझ्यावर देव कृपा करेल. अशी मनामध्ये चेतना, संकल्पना, असे मनामध्ये विचार जागृत व्हायला तुकोबारांची अनेक जन्माची साधना आहे. मागे बहुता जन्मी हेची करिता आलो. तुकोबारायांनी सोपं नाही. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, माझ्या सत्यवादाचे तप किती, वाचा केले बहुत कल्प. 1 अन 2 वर्षाचं नाही ज्ञानोबारायांचं तप. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ फळाला येण्याकरता ज्ञानोबाराय स्वतः सांगतात, कल्प बहुत कल्पाचा मी काय आहे तप केलंय. ती ज्ञानेश्वरी वाचण्याकरता आपण 7 दिवस काढू शकत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. विठ्ठल या अशा परिस्थितीमध्ये चांगला पारमार्थिक हेतू संपादन होणार कसा, हा महत्वाचा प्रश्न. तुकोबाराय, ज्ञानोबाराय जी संत ज्या भावनेने भूलोकावर आले, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या लोकांना सुखाचा मार्ग दाखवण्याकरता, लोकांना समाधानापर्यंत, आनंदमय स्थितीपर्यंत, शाश्वत सुखापर्यंत पोहोचवण्याकरता तुकोबाराय, ज्ञानोबाराय या ठिकाणी येतात, कार्य करतात. कशा करतात? तुमचं आमचं कल्याण व्हावं, बस हाच हेतू. या अशा परिस्थितीमध्ये संतांकडे काना डोळा तुम्ही आम्ही करतो, डोळे झाक करतो, संतांकडे पाहत नाही, संतांचं ऐकत नाही. प्रेमाने समजून सांगतात बरं का, ऐका, तरी ऐकत नाही. आपण रागावून सांगतात, नाही ऐकत. ज्ञानोबारायांसारखी शांती कोणत्या संतांमध्ये नाही बरं का. ज्ञानोबाराय जेवढी शांत आहेत ना, पण तुम्ही कल्पना करा, ज्ञानोबारायांना सुद्धा आपल्याला शिवी द्यावी लागली. कुठं दिली ज्ञानोबारायांनी शिवी? हरिपाठामध्ये. कुठं दिली? उपजोनी करंटाने अद्वैत वाटा, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, उपजोनी करंटा अद्वैत वाटा, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, उपजोनी करंटा
वाटा उपजोनी करंटा ज्ञानद्वैत वाटा उपजोनी करंटा ज्ञानद्वैत वाटा उपजोनी करंटा ज्ञानद्वैत वाटा राम कृष्ण पैठा पैठा होय 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 हरि मुखे 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 हरि ही शिवी नाही तर काय करंटा हा चांगला शब्द आहे. कोणाला म्हणले ज्ञानोबा आहे? शेजारच्याला. तुम्हाला मला म्हणले ज्ञानोबा आहे उपजोनी करंटा. पुढचं तर नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय. मनुष्य देहाला आला, एवढा अलौकिक दिव्य देह प्राप्त झाला, त्या देहाला येऊन भगवत स्मरण नाही, भगवत भजन नाही, काहीच नाही, कसलं काहीच नाही, कसं जीवन जगायचं माहीत नाही, सगळा व्यवहार आंधळ्यामध्ये चाललाय. ज्ञानोबारायांना वाईट वाटलं. ज्ञानोबारायांनी खंत व्यक्त केली. तुकोबारायांच्या शिव्या तुम्हाला माहीत आहेत, नाथ महाराजांच्या शिव्या तुम्हाला माहीत आहे, सगळं तुमच्या पाठातलं आहे. तुम्ही कीर्तन ऐकून ऐकून पार काय झाले की तर कीर्तन आंधरसुलमध्ये कमी का? एकादशी 15 दिवसाला कीर्तन आहे, पुन्हा 10वी श्राद्ध वाढदिवस. आता लोक वरातीलाही कीर्तन ठेवायला लागले. चांगलं आहे का? कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन ऐकतायत पण मग त्याचा परिणाम बदल काहीच नाही महाराज. त्याच्यामुळे ज्ञानोबारांनी म्हटले तुम्ही काय आहात? बदल काहीच नाही. ह्या बदलाची अपेक्षा संतांना आहे. तुमच्यासाठी जीव तळमळ करतो तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा, निळोबारायांचा, निवृत्तीनाथ महाराजांचा. सगळी भूमिका तुम्हाला आम्हाला सोपी करून दिली. त्या तटाला देव उभा आहे आणि त्याच्यापर्यंत जाण्याचा हा रस्ता आहे. हे कोणी सांगितलं? तुकोबारायांनी सांगितलं. ह्या रस्त्याने जा, पुढे तुम्हाला कोण भेटेल? पांडुरंग. फक्त तुम्ही जा. पण तुम्ही आम्ही त्या रस्त्याने जात नाही. का जात नाही? तुम्हाला आम्हाला कोणी सांगितलेलं पटत नाही. पटतच नाही. का पटत नाही? एक वाईट सवय राहते माणसाला, दुसऱ्याचं ऐकायचं. समोरचा कितीही चांगला सांगणारा असला तरी त्याचं ऐकायचं. संतांना काळजी वाटायला लागली, यांनी जर ऐकलंच नाही तर यांचं पुढं होणार कसं? यांना आता काही वाटत नाही. तुम्ही बारीक परीक्षण करा मनुष्य जीवनाचं. कोणीही स्वतःच्या जीवनाविषयी फार गांभीर्यवान नाही. सांगणारा नाही, ऐकणारा सुद्धा नाही, गाणारा सुद्धा नाही, वाजवणारा सुद्धा नाही. कोणीच नाही. त्यांच्याकडे नका पाहू. कोणीही स्वतःच्या जीवनाविषयी गांभीर्यवान, किंमतच नाही. मनुष्य देहाची किंमत नाही, स्वतःच्या आयुष्याची किंमत नाही. मनुष्याने आपल्या पुरुषार्थाची दिशा, आपला पुरुषार्थ केवळ आणि केवळ प्रपंच साध्य एवढाच ठरवला. माझा प्रपंच पूर्ण हो, माझा प्रपंच सर्वथा चांगला भाऊ. घरामध्ये धन धान्य संपदा प्रतिष्ठा सत्ता एवढं सगळं राहावं. गावामध्ये मी निघालो को मला लोकांनी पाटील म्हणून रामराम घालावा. घरच्यांनी माझं ऐकावं, माझ्या शब्दाच्या खाली राहावं. याच्या व्यतिरिक्त माणसाला दुसरी अपेक्षा. संसार हाच श्रेष्ठ पुरुषार्थ म्हणून मनुष्याने स्वीकारला. पण तुकोबारायांनी स्वतःचा पुरुषार्थ सांगताना तुकोबाराय म्हणाले आमचा संसार पुरुषार्थ नाही महाराज.
लौकिक साध्य करणं हा आमचा पुरुषार्थ नाही. आमचा पुरुषार्थ फक्त आणि एकच तुकोबाराय म्हटलेत नाटाच्या अभंगामध्ये, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे विठ्ठलाची विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल पुण्य पुरुषार्थ अमर विठ्ठल पुण्य पुरुषार्थ अमर वाणी विठ्ठलाचे विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल गोदचित विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे विठ्ठल कुळेचे दैवत विठ्ठल विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे विठ्ठलाचे. अगदी कमी शब्दामध्ये तुकोबारायांनी स्वतःचा पुरुषार्थ सांगितला. तुम्ही आज मला फार समजून घ्या बरं का, माझी खरंच कॅपॅसिटी नाही, माझा आवाजच निघाला. तुकोबाराय म्हणाले आमचा केवळ आणि केवळ एकच पुरुषार्थ, देव सोडून आम्हाला दुसरं काही प्राप्त करायचं नाही. ऐसी जोडी करा राम कंठी धरा किंवा देव पहावया करीवो सायास. अनेक प्रकार. काय होतं देवाला प्राप्त केल्यानंतर? देवाला प्राप्त केल्यानंतर त्याला काही शिल्लक प्राप्त करायचं काही शिल्लकच राहील. हरी आला हाता मग कैसी वैचिंता. पण तो देव कसा ताब्यामध्ये येईल, कसा देव आकळात येईल, कसा देव आमच्या समोर येईल, कसा देव आमच्या पागे पुढे आमच्या सानिध्यामध्ये किंवा आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये कसा देव येईल, तुकोबाराय सांगा आम्हाला. मग तुकोबाराय म्हणाले फार काही करायची गरज न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. तुम्ही फक्त काय करा, नाम संकीर्तन साधन पै. किती सोपं. कृते ध्यायते विष्णू द्वापार त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलौ तत् हरी कीर्तना. कलियुगामध्ये फक्त आणि फक्त काय सांगितलंय? कीर्तन आहे कलियुगा माझी करावे. कीर्तन हे एक साधन असे, एवढे एकच. न योगाने देव ताब्यात येईल, न यागाने, न तपाने, न दानाने, न कुठल्या विशिष्ट पुण्याने देव येईल. असं कुठलंच जगामधलं साधन नाही ते देवाला आपल्यासाठी इतकं सुलभ करू शकेल. केवळ आणि केवळ नाम संकीर्तन असं साधन आहे की ते आपोआप देवाला खेचून आणण्याची शक्ती ठेवतं. बस तुम्ही फक्त काय करा, नामस्मरण करा. महाराज नामस्मरणामध्ये प्रधान साधन आहे कलियुगाचं, प्रधान. तुकोबारायांनी काय हे आपल्या मनाचं साधन नाही घातलंय. तुकोबाराय म्हणाले हे वेद प्रणित साधन आहे. वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला अर्थ तुकाची साधिला तुकाची साधिला वेद बोलिला अर्थ तुकाची साधिला अर्थ तुकाची साधिला अर्थ तुकाची साधिला. वासी शरण जावे विठोबाची शरण जावे वासी शरण जावे शरण जावे वासी शरण जावे निज निष्ठान मगावे निज निष्ठान मगावे निज निष्ठान मगावे वासी शरण जावे निज निष्ठान मगावे निज निष्ठान मगावे निज निष्ठान मगावे. केवळ आणि केवळ एक नाम असं साधन आहे जे वेदाने सुद्धा मान्य केले. वेद अनंत बोलिला
अर्थे तुकाची साधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे प्रेमाने श्रद्धेने देवाचं भजन करणाऱ्याला देव अगदी सहज करतळे आवळे अगदी सहज एकदम सहज त्याला विशेष कष्ट करायची गरज नाही. थोडंसं भागवताचं चिंतन करा तुम्ही. तुम्हाला कदाचित ऐकायला कंटाळवाणं वाटेल पण फार परीक्षा आहे बरं का तुमची आमची भागवताच्या दृष्टीने. भागवतामध्ये काही पात्र असे आहेत का ज्यांची साधना अति उच्च कोटीची अति उच्च कोटी. एक पात्र आहे ध्रुव. सगळ्यांना माहिती ध्रुवाला किती महिन्यामध्ये देवाची प्राप्ती आहे? 6 का 5 किती आहे? 6 आहे का? 6 बरं 6 तर 6 महिन्यामध्ये ध्रुवाला भगवत प्राप्ती आहे. काय काय करावं लागलं ध्रुवाला? पहिल्या महिन्यामध्ये अन्न त्याग आहे, नंतर पाण्याचा त्याग आहे, नंतर म्हणजे भागवतामध्ये असं वर्णन आहे काही काळ त्याने फक्त आणि फक्त फळं खाऊन घालवला, त्यानंतर फक्त झाडाची पानं खाऊन घालवला, त्यानंतर फक्त वाळलेलं गवत खाऊन घालवला, त्याच्यानंतर फक्त पाणी, त्याच्यानंतर फक्त आणि फक्त वायू. काही कालानंतर वायूसुद्धा घेणं त्याने बंद केलं. असा सगळा कालावधी निघून गेल्यानंतर त्याला काय आहे? भगवत प्राप्ती. थोडंसं बारीक निरीक्षण करा कशी भगवत प्राप्ती आहे. भगवान परमात्म्याने त्याला दर्शन दिलं आणि काय दिलं? आढळपद. बस आढळपद दिलं आणि त्याला त्याची जागा देऊन देव निघून गेले. दुसरं पात्र आहे गोकुळातले गोपाळ. त्यांनी काय साधना केली हो देवप्राप्तीची? त्यांनी काही आहार सोडला का काही पालापाचोळा खाल्ला का काहीच नाही. काहीच न करता झाले ब्रह्मज्ञान केली वाचुनी जपत पे केली वाचुनी जपत पे झाले ब्रह्मज्ञान केली वाचुन जपत पे केली वाचुन जपत ब्रह्मज्ञान. पुढे केलिया वाचोनी जप तप जप न बाळगडीतल्या प्रमाणे काहीच न करता त्यांना काय प्राप्त झालं? भगवान परमात्मा त्यांच्यासोबत हसताय काय, खेळताय काय, देव त्यांच्या सोबत बागडताय काय, त्यांचं उष्ट काय खातीन, त्यांच्या शिव्या काय ऐकतीन, त्यांच्या कामं काय करतीन, काय नाही केलं देवाने. काहीच न करता काय भिन्नता आहे? गर्ग संहितेमध्ये असं वर्णन आलंय हे गोकुळातले जेवढेही गोपाळ आहे तेवढे सगळेच्या सगळे नामनिष्ठ संत आहेत. विठ्ठल केवळ आणि केवळ नामाने भगवान परमात्मा आपल्यावर लुप्त होतो. महाराज फक्त त्याचं नाव घ्या, आठवा हरी, देवाचं भजन करा. देवाच्या भजनाला कधी चुकू नका, देवाचं भजन कधी सोडू नका. नामस्मरण घ्या, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. एवढंच नाही, हरी बोला कांडता, हरी बोला. भगवान परमात्म्याचं नाव कुठल्याही स्थितीमध्ये चुकायला नको. देवाचं नाव आणि हे नाव तुकोबारांनी त्या काळामध्ये लोकांना स्वतः सगळे वारकरी जमा केले आणि उभारून सांगायला लागले, ऐसी हे गरजवू वै खरी, ऐसी गरजवू वै खरी, गरजवू वै खरी, ऐसी गरजवू वै खरी. केशवा मुकुंदा मुरारी, केशवा मुकुंदा मुरारी.
नामे बरी हरी हरी घोष सकळ रामकृष्ण नामे बरी हरी हरी घोष सकळ रामकृष्ण नामे बरे हरी हरी घोष रामकृष्ण नामे बरे हरी हरी घोष सगळा समाज तुकोबारायांनी गोळा केला. देवाच्या समोर तुकोबाराय देवाला मानतात. आईसी हे गरजऊ वैखरी. वैखरी वाणी म्हणजे जे बोलतो ना आपण, केशवा मुकुंदा मुरारी रामकृष्ण नामे बरी हरी हरी घोष सकळ. देवा तुझ्या नामाने आम्ही काय करू? घोष करू. घोष तुझ्या नावाने आम्ही काय करू? गजर करू, बोभाट करू तुझ्या नावाने. तुझ्या नावाने आम्ही कल्हा करू, कल्हा. देवा तुझ्या नावाची आम्हाला एवढी आवड लागली म्हणे. तुकोबाराय तुम्हाला देवाच्या नावाचं एवढं महत्त्व आहे, तुम्हाला देवाच्या नावाविषयी एवढं प्रेम वाटतंय, असं तुम्हाला काय प्राप्त झालं आहे देवाच्या नावाने? तुकोबाराय म्हणाले काय प्राप्त नाही झालं, सगळंच तर मिळालं. देवाच्या नावाने काय होत नाही. काय हे केले का चिंता विठ्ठले. समाज साधकांचा समाजाचा प्रश्न आहे तुकोबाराय. आम्हाला त्या अपेक्षा नाही. आम्हाला स्वतःच्या फायद्याची अशी एखादी गोष्ट प्राप्त होईल असं एखादं, किंवा आम्हाला त्याचा लाभ होईल, आम्हाला त्याची गरज आहे. आम्हाला याची काही गरज नाही. आम्हाला हे मुक्ती बिक्ती आम्हाला काही गरज नाही. त्याचं आम्हाला काही कामं नाही, त्याचं आम्हाला महत्त्वही वाटत नाही. तशी साधनं आम्ही गुंडाळून ठेवलीत. मुक्तीची साधनं, योगाची साधनं. आमचं कशातच स्वारस्य ही ध्यानादी साधनं, योगादी साधनं या काळामध्ये करूच नाही महाराज. लोकांना पैसे कुठं खर्च करावे याची अक्कलच नाही राहिली. मी ते मागं बोललो, जरा स्पष्टच बोलतो, कदाचित राग येईल. हे शिबिरं घेतात, ध्यान योग शिबिर, 5-5 हजार फी घेतात महाराज. ध्यानाला बसावं इथे येऊन, ध्यान योग शिबिर वगैरे वगैरे. काय ध्यान होतं तुमचं तिथं? ध्यान या शब्दाचा अर्थ तरी लोकांना कळतो का? अष्टांग योगापैकी 6वा योग आहे ध्यान. त्याच्या अगोदर यम आहे, नियम आहे, प्रत्याहार आहे, प्राणायाम आहे. यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे राहिलं बाजूला. न आपला आहारावर नियोजन, न प्राणायाम आहे आपल्याला. प्राणायाम लोकांनी इतका सोपा केलाय, बस नाक वर खाली केलं का झाला प्राणायाम. याला कुठं प्राणायाम म्हण, कशालाही योग. आता अलीकडे ते योगाचं एवढं आमच्याकडं सकाळी सकाळी लोक हिंडत. ते एका मोकळ्या ग्राउंडमध्ये हसत यात काय, नाकच काय ओढीत, काहीच महाराज काहीच गरज आहे का याची? तुम्ही पातंजली योग सूत्राचा जर अभ्यास केला ना, तुम्ही ध्यानच करणार नाही महाराज. हे योग वगैरे आपल्या क्लेशोधिक तरस्तेशां मग व्यक्तासक्त चेतसा. योग अतिशय क्लेशदायक सांगितला ज्ञानोबारांनी. हे योग वगैरे आपलं साधन नाही, हे आमच्या काही कामाचं नाही. आम्ही ही साधनं केव्हाच गुंडाळून ठेवलीत. भजन आम्हाला शक्य नाही. भजन वेगळं, नामस्मरण वेगळं बरं का. कीर्तन या शब्दाचा अर्थ खरा नामस्मरणच आहे. हे आम्हाला जमणार नाही. तुम्ही सांगतायत देवाचं नाव घ्या, हे नाव घेणं आम्हाला सोपं वाटतंय, पण त्याने आमची अशी कुठली गरज पूर्ण होणार, आमचं कुठचं असं हित होणार आहे, असं काहीतरी लाभ असेल तर आम्हाला सांगा. तर आम्ही थोडाफार इंटरेस्ट दाखवून येतं. आम्हाला तुमच्या या पॉलिसीमध्ये काही घेणं देणं नाही. तुकोबाराय म्हणाले असं कसं, देवाचं नाव आहे, विठ्ठलाचं नाव आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल, कशाची अपेक्षा आहे? समाजाने तुकोबारायला म्हणाला समाज, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत संसाराच्या तापलो इतका ताप वाढलाय म्हणे. संसाराचा इतका ताप वाढला, कुठंच अशा प्रकारचं मन आमचं स्थिर होत. झोपेमध्ये सुद्धा आम्हाला संसाराची काय आहे चिंता आहे. झोपेमध्ये सुद्धा आमचा संसार सुटत, झोपेमध्ये सुद्धा आम्हाला संसाराचा त्रास, संसाराची चिंता. मन असं स्थिर होत नाही. स्थिर होत नाही म्हणजे श्रांत आहे मन, त्याला विश्रांती भेटली पाहिजे. परिणाम त्याला शांती भेटली पाहिजे. मन काय झालं पाहिजे? शांत. शांती या शब्दाचा अर्थ कळतो ना तुम्हाला? बस आता काहीच नाही. तुकोबारायने अर्थ केलाय
आता निशंतीने पावलो विसावा 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 कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या ताने पावलो विसावा ताने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या आता निसंदिने पावलो विसावा आता निसंदिने पावलो विसावा आता निसंदिने पावलो शांती या शब्दाची शाश्वत व्याख्या तुकोबारायांची. आता निश्चंतीने पावलो विसावा हा स्पेशल दहाव्याचा मौतीचा अभंग नाही बरं का. लोकांनी तो वापरतात दहाव्या मौतीला, पण हा स्पेशल त्याचा अभंग नाही. तुकोबारांचा भाव त्याच्यामध्ये काय आहे, संसार संपला, केवळ आणि केवळ परमात्मा चिंतनच शिल्लक राहिलं, देव शिल्लक राहिला, ती स्थिती प्राप्त होणे म्हणजे शांती. तत्प्रसादात पराम शांती, ही स्थिती प्राप्त होणे. संसारामध्ये राहून तुम्हाला कधीही शांती प्राप्त होणार. हा, शांती नावाची बायको प्राप्त होऊ शकते, पण तीही तुम्हाला शाश्वत शांती देईल याची गॅरंटी. आणि मुळात तिचं नाव शांती, तीच शांत आहे की नाही हा मोठा. ज्यांच्या बायकोचं नाव शांता आहे किंवा शांती आहे त्यांना विचारा, इथं कोणी असेल तर कृपया. ज्याचं नाव शांताराम किंवा शांताबाई किंवा शांती असते त्याचीच तडतड फार असते, शांत असते. का सांगतोय मी, संसार हा कधीही शांत करणारा नाही, त्याला त्याची निर्मितीच त्याच्या करते. जोपर्यंत तो तुमची पुरती ओढाताण करत नाही तोपर्यंत त्याला संसार म्हणत नाही. लहानपणी तुम्हाला मला त्या कविता पाठ आहेत, आधी हाताला चटके तेव्हा काय आधी, अरे संसार संसार जसा तवा. ते कविता काय चालेल लावून म्हणायचे नाही मला, फक्त मला संसार माणसाला कधीच शांत करू शकत नाही, कधीच. आमचे आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे, फार पैशाच्या मागं पळू नका. मी माझ्या नजरेखालून मोठ्या मोठ्या आसाम्या खाली जाताना, आणि हो ते कायम त्यांचं वाक्य, हे बरेच माणसं त्यांना तुम्ही ऐकलंय, गोकुळमामाई शिवाबाबा वगैरे बसले, ते कायम म्हणायचे, मी माझ्या देखत माणसं पाहिलेत, गेलेत त्यांच्या देखत बरेचसे, काहीच नाही महाराज, काहीच होत नाही. धनासारखी वाईट गोष्ट, लौकिकासारखी वाईट गोष्ट जगात दुसरी नाही. हे का सांगतोय मी, संसार माणसाला कधीच शांत होऊन देत. हा, मग तुम्हाला जर खरोखर अगदी प्रामाणिकपणे शांतीची अपेक्षा आहे, शांत व्हावंसं वाटतंय, जर शांत व्हायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. भगवान परमात्म्याचं नाव घेतल्या घेतल्या तुमचं मन शांत होईल. हे महाराज आजच्या नाम घेता मनने भे, नाम घेता मनने भे, नाम घेता मनने गे, नाम घेता मनने गे. जिभे अमृताची सवे, जिभे अमृताची सवे,
रंगले जिभे अमृत स्रवे होतात बरबे बरबे होतात बरबे होतात बरबे होतात बरबे शकुणाला भाजे शकुणाला भाजे मन रंगले रंगले मन रंगले रंगले शकुणाला भाजे शकुणाला मन रंगले रंगले मन रंगले रंगले विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई नाम घेता मन नीवे घेता मन नीवे नाम घेता मन नीवे जिवे अमृत स्रवे जिवे अमृत स्रवे जिवे अमृत स्रवे जिवे अमृत स्रवे पाते बरवे पाहताती बरवे होताती बरवे होताती ऐसे सकून लाभाचे ऐसे सकून लाभाचे मन रंगले रंगले मन रंगले रंगले ऐसे शकून लाभाचे ऐसे शकून लाभाचे
मन रंगले रंगले मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले बोला तुझे चरणी स्थिरावले केलिया विठ्ठले केलिया विठ्ठले ऐसी कृपा जानावी ऐसे 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 कृपा ऐसे कृपा जानावी ऐसे ऐसी कृपा जानावी ऐसी कृपा जानावी ऐसी कृपा ऐसी कृपा जानावी ऐसी कृपा जानावी ऐसी कृपा जानावी ऐसी कृपा ऐसी कृपा जाना ऐसी कृपा जानावी मन रंगले रंगले मन रंगले रंगले नाम घेता मन निवे तुकोबाराय म्हणाले निवे निवे या शब्दाचा अर्थ निवण म्हणजे शांत होणं. त्याला काय होऊ द्या, निवू द्या म्हणजे काय होऊ द्या, शांत होऊ द्या. नामस्मरणाने मनुष्याचं चित्त मनुष्याच्या संसारातल्या लौकिकातल्या जेवढ्याही व्यथा ज्या मनुष्याला अशांत करतात त्यामध्ये गुण दोष विकार कुठल्याही प्रकारचे संस्कार या इत्यादी सर्व या वस्तूने लौकिक पदार्थाने मनुष्याचं मन अशांत होतं. संसाराशी संबंधित असणारा कुठलाही घटक जो मनुष्याला अशांत करतो त्या सर्वांचं निवारण केवळ आणि केवळ प्रभूचं नाव देवाचं नाव ईश्वराचं नाव घेतल्याने होतं. तुम्ही एकदा घेऊन पहा. 15-15 20-20 दिवस वारकरी रस्त्याने चालतात, त्यांना कुठली वेदना नाही, कुठलं काही नाही, काहीच नाही होत त्यांना, काहीच नाही, कुठलं काही जाणवत नाही. मग तुम्ही म्हणाल तुम्ही कसं काय आजारी पडले? त्याचं कारण असं आहे, मी कमी पायी गेलो नाही म्हणून आजारी पडलो. पायी जात होतो मागच्या वर्षी, म्हणजे या वर्षीची वारी जरा लेट गेलो. मागच्या वर्षी पायी जाऊनही मी आजारी पडलो नाही. या वर्षी गाडीने आला म्हणून पांडुरंगाने चांगलीच मला काय दिली, शिक्षा दिली. तू आयता आला ना, मग देवाने काही आवाज ठेवला नाही. नामस्मरण केवळ, बाकी मला विस्तार करायचा नाही, वेळ माझी संपलेली आहे.
10-16 झालेले आहेत. तुम्हाला फार ताणवायचं नाही मला. एक फक्त सारभूत विचार. अभंग फार मोठा आहे, पण ह्या अभंगाचं एक सूत्र आहे, नाम घेता मन. तुम्ही किती काळजीनं कीर्तन ऐकता मला माहीत नाही, पण एवढं एक सूत्र घेऊन जा. मनाला शांत करायचं असेल तर केवळ आणि केवळ देवाचं नाव घ्या. आपोआप सगळे दुर्गुण सुटतील महाराज. मनामध्ये काय, भक्तीची सुरुवात काय, अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे, मी काय करू, कसं करू, माझ्यासमोर सगळे आहेत, सगळे माझे स्वकीय स्वबांधव आहेत, सगळे माझेच आहे, मी काय करू यांच्यासमोर. त्याचं उत्तर देता देता भगवान परमात्म्याने किती ठिकाणी नामस्मरण हे साधन अर्जुनाला सांगितले. ज्या विकारांना दूर करण्याचं एकमेव साधन काय आहे, सततम कीर्तयन्तो माम किंवा अनन्याश्चियन्तो माम. अनेक प्रमाण, अनेक श्लोक आलेले आहेत. ज्ञानोबारायांनी सुद्धा किती गोड लिहिलंय, ऐसे माझे नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले विठ्ठल. हे महासुख म्हणजे शांती महाराज. अवघे जगची महासुखे, यालाच गीतेमध्ये तत्प्रसादात पराम शांती म्हटलंय, यालाच वेदाने शांती म्हटलंय. दुःख शिल्लक न राहते, नाहीची करती विश्वाची दुःखे, दुःख शिल्लक न राहणं आणि केवळ आनंद कोंडला मागे पुढे, व्यवहारे सुख लाभ झाला, व्यवहारे सुख लाभ झाला, कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला एकदम साधं सोपं सुलभ साधन आहे. मग काय परिणाम आहे, नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्रवे, मुखातून त्याच्या अमृतासारखा वर्षाव होतो महाराज. संतांची कृपा, नामस्मरणाचं साधन, एकदा का नाम ज्याच्या मुखामध्ये आलं त्याच्या वाणीमध्ये अपार गोडवा तयार होतो. आमचे आजोबा एक अभंग म्हणायचे, काय त्याच्यातलं एक चरण सांगतो, आली मुखा वाटे अमृत काय म्हणायचे. त्यांना जर अभंग म्हणायला लावला तर शेवटच्या काळामध्ये ते 2च अभंग म्हणायचे. अगदी शेवटच्या काळामध्ये जे ते आम्हाला चुकलं त्यावेळेस आम्ही त्यांच्या चाली ते वगैरे टेप करून ठेवता आलं नाही. शेवटच्या काळामध्ये 2च अभंग, एक तुझिया सत्तेने विदासी बोलणे, हा अभंग कायम. कोणी जर म्हणलं ना आप्पा अभंग म्हणा, हा चाल. शेवटच्या काळामध्ये केवळ आणि केवळ हा अभंग म्हटले. कीर्तन करायला लागला पण देव आणि संत सोडून कीर्तनात दुसरं सांगू नको. म्हणलं बाबा लोकांना कीर्तन आवडत नाही, तारखा भेटणार नाही, नको भेटू दे, घरी बैस, धंदा कर, काम कर, पोट भराय कर, पण कीर्तनाचा धंदा करू नको. कीर्तनात देव आणि संत सोडून दुसरं काही सांगू नको. जाता जाता तेवढं सांगितलं, त्यांचं मी पालन करतोय बस. तेवढा एक अभंग, कधी दुसरा अभंग म्हणलेच नाही. त्यांची तेवढीच इच्छा, तुझी या सत्तेने देवाचं स्मरण, सगळं काय देवाच्या सत्तेने, कधी कुठल्या लौकिकाचा एक सेवा, प्रामाणिक आयुष्य, विनयाची सेवा मात्र तेवढी प्रामाणिक आयुष्यावर केली. ज्ञानोबारांच्या हरिपाठाची सेवा आणि विशेष त्यांचं म्हणजे काकाय ल शिंग्याचे शिवपाठावर फार प्रेम. शिवपाठ मी इथं नव्हतो, आमच्या गुरुजींनी मला सांगितलं, शेवटच्या काळामध्ये डॉक्टरनी सांगितलं की आता थोड्या काळामध्ये, थोड्या वेळामध्ये त्यांचा देह
शांत होईल. तर त्या काळामध्ये सुद्धा त्यांचा शिवपाठ चालू होता. त्यांचा शिवपाठ त्याही काळामध्ये आम्ही आषाढीला होतो वारीला. सार्थकला बोलवून घेतलं मी, ये बाबा वारीला ये बा. तर त्याने विचारलं बाबाला जाऊ का. जाय म्हणे पण लवकर ये. आम्हाला द्वादशीलाच फोन आला त्याला लवकर पाठवून द्या. त्यांच्या सार्थकवर नरेशवर विशेष माया होती. सार्थकला येऊन दिलं मग त्यांनी द्या त्या. तोपर्यंत सार्थकसाठी थांबले, सगळ्यांसाठी थांबले. हे का सांगतोय मी, एक आयुष्यभर तुम्ही विना सामान्य समजू नका बरं का. हा जो विना आहे ना, वारकरी संप्रदायाची मुख्य धरोहर आहे विना. हा विना अलीकडे लोकांनी विण्याचा तमाशा आहे. महाराज इतकं वाईट वाटतंय. आता मी जरा कॅमेऱ्यासमोर बोलते. हे नवीन नवीन संस्थावाल्यांनी तितका नाश केला आहे. मला आमचे एक मित्र आहे महाराज, त्यांनी व्हिडिओ दाखवला आहे. त्या पखवाद्यासमोर ती संस्थेतला एक वर्गा ती बिना गळ्यात घेऊन जसं DJ समोर नाचतात ना महाराज, तसे ते पखवाद्यासमोर तो पखवाद्या वाजवतोय आणि तो विनेकरी तो विना विना घेऊन नाचतो. कसं ते नाचणं म्हणजे महाराज वारकरी नाचणं नाही, एकदम अश्लील विद्रूप नाच. आणि वरून त्या महाराजांनी त्या पोस्टवर असं लिहिलं होतं, तुम्ही काहीही कमेंट करा, आम्हाला काही फरक पडणार नाही. ही हिंमत आली कुठून? ही हिंमत त्यांना येते ना या असं अभद्र वागण्याची. ही हिंमत फक्त तुमच्याकडून येते त्यांना. तुम्ही केवळ आणि केवळ तुम्ही विवेकी राहिलात नाही महाराज. तुम्हाला चव नाही राहिली कुठल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहावं, कुठल्या माणसाला वर न्यावं. कोणाच्याही मागं कोणालाही लोक अभ्यासू म्हणायला लागलेत, कोणालाही काही म्हणायला लागले. त्याच्या मागं काही आचार नाही, त्याचा काही नियम नाही, काहीच नाही. कुठल्या तो पंथात नाही, कुठल्या पथ्यात नाही, काहीच नाही. अशा माणसाला महाराज लोक म्हणून टाया पाडतात, मोठी विद्वान म्हणतात. लोक महाराज स्वतः नरकाला जाण्याचं द्वार उघडतात. पण आमच्या आजोबांनी एवढ्या बाबतीत इतकं सूत्र पाळलं महाराज. शेवटपर्यंत त्यांनी कधीही त्यांचा परमार्थ बाटू दिला नाही. तो त्यांच्या जीवनामध्ये असा दिसला जसा या अभंगामध्ये तुकोबाऱ्यांनी म्हटलंय ना, झाले भोजनसे दिसे चिरा पडोनी ठेला. इच्छा राहिलीच नव्हती महाराज, कुठलीच इच्छा राहिली. इथं मुलं आहेत, मुली आहेत, काही मागितलं का शेवटच्या काळामध्ये? काहीच नाही, कोणाला काहीच नाही. एकदम हे घर बांधलं, घरामध्ये कधी आले नाही. हो एकदा तरी घरात माझं घर नागेश्वरीच म्हणे. आता मला राहायचं तिथं नागेश्वरीमध्ये, आता मी दुसरीकडे जाणार एवढं बस तेवढंच. आणि त्यांनी त्यांचा शब्द नाही आले घरामध्ये तर नाही झाले. नागेश्वरीच त्यांचं घर त्यांनी अगोदरच तयार करून ठेवलेलं होतं. ही भूमिका त्यांनी आयुष्यभर बाळगली. इच्छा संपवली. चिरा पडोनी ठेला धालियाच्या ऐसे अंगा येती उद्गार. समाधानाची स्थिती, कुठला मान नाही, कुठला अपमान नाही, काहीच नाही. तुल्य निंदा स्थितिर्मोनी संतुष्टो येणे केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मी प्रियो न राहा. अगदी ह्या भक्तीप्रमाणे जगले. कधी कोणाचं काही घेतलं नाही, काहीच नाही महाराज, कोणाला त्रास दिला नाही, काहीच नाही. पण भजन मात्र कधी चुकवलं नाही, कधीच नाही. मी अभिमानाने सांगू शकतो, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला काय दिलं. इतर कुठल्याच सांसारिक लोक अभिमानाने सांगू शकत नाही का आमच्या वडिलांनी आम्हाला हे दिलंय. का सांगू शकत नाही? एक तर ते चुकीच्या मार्गाने येईल असतं, नाही तर काहीतरी वेगळा मार्ग. पण आम्ही अभिमानाने सांगू शकतो, आमच्या आजोबांनी काय दिलं तर आम्हाला भजन दिलं. विठ्ठल विठ्ठल आणि तेवढंच आम्हाला पुरेसं आहे. तेवढंच आयुष्याला आम्हाला सुखाने जगू देण्याकरता, समाधानाने जगू देण्याकरता. सार्थक झाला, नरेश झाला न काही, हाय सेम बाबावरच गेलाय. काहीच नाही महाराज, काही नाही. कमवायची इच्छा आहे ना, काहीच नाही. एवढा मोठा थाट गुरुजी म्हणले, समाधान महाराजही म्हणले, लई वाढवा खर्च करू बी नका. मागाशीच महाराज म्हणले, त्या हितासाठीच म्हणले. पण बाबाचा महाराज 7 दिवसाची तयारी होती या पोराची. किती? 7 दिवसाची तयारी होती. 7 दिवसच सप्ताह करायचा म्हणे संजय महाराज. गुरुजी म्हणे पहिलं श्राद्ध तिथीलाच झालं पाहिजे, शास्त्राचा नियम. तिथीला झालं पाहिजे. 7 दिवसाचं जर करायचं ठरलं, तिथीला जर श्राद्ध करायचं ठरलं तर निम्मा सप्ताह आषाढीमध्ये येतो. आणि आषाढीला सगळे वारकरी पंढरपूरला राहतात, वार करायला येता येणार नाही. म्हणून हा सप्ताह 3.5 दिवसाचा केला. बरं, बाबांची इच्छा होती, त्या इच्छेनुसार त्यांना गती प्राप्त झाली. धालियाच्या ऐसे अंगा
येते उद्गार आणि अगदी अंतिम स्थिती सुख भेटो आले सुखा नीद सापडला. मी त्यांना असं गपचूप बसलेलं कधीच पाहिलं नाही, कधीच नाही. निवांत जरी बसले असले ना त्यांच्या मुखामध्ये सारखं काही ना काहीतरी काही ना काहीतरी काही ना काहीतरी सुरू करा. एक तर गुणगुण म्हणा, काहीतरी म्हणा, काही ना काहीतरी. त्या कॅसेटी ऐकण्याची इतकी, त्या अभंगाच्या कॅसेटी अजूनही माझ्याकडे पडलेल्या आहेत महाराज, जुन्या कॅसेटी. आता ते टेप राहिले नाही, आमच्या आईने सांभाळून ठेवल्यात त्या कॅसेटी. इतक्या कॅसेटी त्या अभंगाच्या, कीर्तनाच्या, जुन्या कॅसेटी ऐकायची. टी व्ही नाही पाहून दिला बरं का कधी, टी व्ही नाही. आम्ही जर टी व्ही पाहायला बसलो तर गपचूप यायचे आणि बटन बंद करायचे, गपचूप यायचे असे. ते आमचे मामाही तसंच करायचे. आया ते गपचूप पोरं पाहत असले का, आता ते लहान होतं तेव्हा ते अँटना टी व्ही बंद करून टाकायचे, टी व्ही नाही पाहून दिला काही. संध्याकाळी मात्र 6:30-7च्या दरम्यान हरिपाठाला घेऊन बसणार बरं. नरेशला कायम घेऊन बसायची, साक्षी असेल असं हरिपाठाला कायम घेऊन बसणार. ही जगातली सगळ्यात अनमोल संपत्ती त्यांनी आम्हाला, वेगळं आम्हाला आता काही नाही. महाराज जन्मभर पुरेल एवढं भांडवल दिलंय, अजून काय पाहिजे. आज समाज थोडासा फार मानतोय, आम्हाला कौतुक करतोय, याला कारण एकमेव आमचे बाबा आहे बस. मग त्यांच्या संबंधाने काहीतरी बोलता यावं म्हणून हा अभंग घेतला मी अभंग पूर्ण सोडू शकलो नाही, मला वेळही कमी भेटला आणि माझी आवाजही गेला. पण एक मनामध्ये खंत राहिली का, ज्यावेळेस त्यांनी माझं कीर्तन ऐकलं, त्यांना माझ्या कीर्तनाची पंचपदी करायची, त्यांनी माझ्या कीर्तनाची पंचपदी नाही केली. त्याला मी सहज गमतीमध्ये म्हणलो होतो रोजगारामध्ये, एक दिवस तुम्ही पंचपदी करावा. ते म्हणे तुझ्या पाया पडावं लागतील म्हणे. मग ती बी ना घ्यायला आल्यावरती महाराज म्हणलं पायाला का पडू, पण पंचपदी का नक्की करील म्हणे. एवढंच बोलले, पण त्याच्यानंतर काय जो योग आलाच नाही न. आता मी तर शेवटचं दर्शन माझं पार केल्यानंतर मला मी येईपर्यंत तर बाबा गेले होते. दुर्दैव असं की मी फार अंतरच लांब येईपर्यंत बाबा काय थांबले नाही. एक त्यांची प्रामाणिक अपेक्षा आमच्या सगळ्यांच्या संबंधात, तेवढे पुरं आम्ही का तुम्ही कधीही कर्ज करू नका. एक अनमोल सल्ला का, कधीही कर्ज करू नका. आणि कीर्तन असो भजन असो, कधी भजनामध्ये कीर्तनामध्ये आत्रापणा करायचा, हा शब्द होता त्यांचा, आत्रापणा करायचा नाही. कीर्तनामध्ये ते हसणं खिदळणं अजिबात आवडत नसेल, हे हे हो अजिबात. आणि म्हणून त्यांच्या संबंधाने हा नामसप्ताह आहे. त्यांना श्रद्धांजली हा शब्द वापरणं योग्यही नाही. त्यांच्याकरता ही सेवा समर्पित आहे पांडुरंगाच्या चरणी. सुख भेटो आले सुखा नीद सापडला, मुखा तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सेवा संपन्न झालेली आहे. फार कमी वेळ बोललो, अभंग फार सोडलो. अभंग फार गोड आहे महाराज, इतका सुंदर अभंग आहे, तुम्ही घरी जाऊन अवश्य वाचा. मी सहज समाधान महाराज सहज गाता काढला अभंग सेवेकरता घेऊ बा. चांगला अभंग वाटला, म्हटलं थोडा अवघड आहे. दुपारी सोमा महाराजाला म्हटलो महाराज अभंग थोडा अवघड आहे, काय करू. सोमा महाराज म्हणे बिंदास घ्या, काय अडचण नाही म्हणे, तुम्ही घ्या म्हणे, काही काळजी करू नका. अभंग घेतला. त्या अभंगाला फक्त जीवनात आणण्याचा जरी प्रयत्न केला. काय अवस्था सांगितली महाराज, मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केलिया विठ्ठले ऐसी कृपा झाली. देवाची कृपा होणं म्हणजे आपलं मन देवाच्या भजनामध्ये रंगणं. ही देवाची कृपा तुम्हाला आम्हाला सर्वांना प्राप्त हो. गाथा पारायण आहे, हरिपाठ आहे, दुपारी नामजप आहे. नामजपाला विशेष हजेरी लावा. 1 तास भगवंताचं नामस्मरण आहे, विठ्ठल विठ्ठल जप आहे, टाळ मृदुंग बिन्यासहित विठ्ठल विठ्ठल जप आहे. आनंद येतो, भगवत स्मरण होतं. अनेक पापांचं धुवन तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. देवाचं नामस्मरण आहे, हरिपाठ कीर्तन आहे. आजची सेवा याच ठिकाणी थांबवतो. सेवेकरता सर्व मंडळी आदरणीय आहेत. आदरणीय श्री संजयजी महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं दुपारी प्रवचन ऐकलं. समाधानजी महाराज पाटील वंजारवाडीकर ते या ठिकाणी आहेत.
सागर गुरुजी आहेत, आमचे दत्ता महाराज आहेत, अनेक माणसं आहे, आमचे लाला मामा आहेत. काहींचं सगळ्यांचं नाव मला पाठ नाही. नाचकडे बाबा आमचे महेश महाराज, हे ओझरवरून आमचे अंकुश महाराज आले, पिंपळगाववरून अनिकेत महाराज, अगदी वारकरी गायक महाराज गणेश महाराज. आत्ताच्या काळामध्ये वारकरी गायक दुर्लभ झाले, संगीत चाली म्हणणारे इतके कलाकार खूप झाले, गुणीजनाला कमतरता नाही बा. मी एका गावाचं नेहमी उदाहरण देत असतो एवढ्या बाबतीमध्ये. आमच्या शेजारी एक गाव, एवढे 2 मिनिटाचं उदाहरण आहे. कौतुक करावं का त्या गावाला शिव्या द्यावा असं वाटतं. लॉकडाऊन कोरोना काळामध्ये त्या गावामध्ये खूप माणसं गेली, म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये खूप जण त्या काळामध्ये दगावली गेलीत, सोडून गेलीत. त्या गावामध्ये मग काय झालं, लॉकडाऊन संपलं आणि मग पुढच्या वर्षी सगळ्यांची काय आली, वर्ष श्राद्ध आली. मग लागोपाठ मग ते देव महाराज, सगळ्या महाराज लोकांची रिकव्हरी त्या लॉकडाऊन नंतर मग देवाने करून टाकली. हे कार्यक्रम श्राद्धाचे, कीर्तनाचे. आणि मग काय झालं, आपल्या घरात जे गेले त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून मंदिराला काहीतरी दान दिलं पाहिजे. मग कोणी टाळ दे, कोणी पखवाद दे, कोणी विणा दे, कोणी काय दे, तर कोणी काय दे. त्या गावाला जवळजवळ 80 टाळ, किती 80 टाळ, 7 पखवाद, किती 7 चांगले पखवाद, 7 पखवाद आणि 4 विणे. परत ऐका, 80 टाळ, 7 पखवाद आणि 4 विणे. गावात भजनी किती माहिती का, 2. ते बी आता जवळजवळ जायच्या मार्गावर 2च आहे. मी गावाचं नाव सांगत नाही, तुमचा एखादा पाहुणा निघाला तिकडं तुम्ही म्हणशाल आम्हाला चौघाले तो आमची, 2च राहिले. हे का होतं असं, महाराज लोक काकड्याला येतील नाही, हरिपाठाला येतील, त्यांचा काही संबंध, ते फक्त कीर्तनाला येणार, तेवढाच संबंध राहील. वारकरी गायक आहे गणेश महाराज, साधनानिष्ठ माणूस आहे. आळंदीमध्ये त्यांचा काळ घालवतायत, ज्ञानेश्वरी पाठ करतायत, अनेक साधना आहेत त्यांच्या. आमची सोमा महाराज आहे, कायम आमच्या पाठीशी असतात. सार्थक महाराज तर काय तुम्हाला गणेश, बाकी सगळे आमचे बालगोपाळ, स्वर्गीय श्री अनिल महाराज जमधडे यांच्या संस्थेतली बारीक बारीक पोरं आहेत. आणि समोर उपस्थित सगळे श्रोतृवर्ग, सगळे माझ्या मायबापा समान आहे. सगळ्यांच्या चरणी विनम्रपणे माथा ठेवतो. पिंपळगाववरून मंडळी आलीत, जे संतोष शेठ, श्रीनिवास शेठ, माऊली वगैरे लांबून माणसं आले. तो आमचे सगळ्यात मेन म्हणजे मला ज्यांचा धाक होता, आमचे नारायण गुरुजी, ते खुर्चीवर बसलेत पाठीमागं. त्यांच्या समोर महाराज, कोणासमोरच बोलायला मला भीती वाटत नाही, केवळ आणि केवळ त्यांच्यासमोर बोलायला भीती वाटते. त्यांच्याकडं बऱ्याच काळ मी थोडंसं अध्ययन केलं आहे. अत्यंत विद्वान आहेत. त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. त्यांच्याही चरणी अत्यंत विनम्रपणे माथा ठेवतो. आणि झालेली सेवा, आता काय चाल घेत नाही बरं का, आता आवडतो. झालेली सेवा बाबांच्या चरणी, श्री निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करून वाणीला विठ्ठल देव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. हे विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लिहिली पुरे देवा क्षमा अपराध मारा तुम्ही सिद्ध.